कसं झालंय बाबू लोणचं? कसं झालंय? कसं? एक नंबर झाले. कसं झालंय? झालंय. कसं झालंय? एक नंबर. कसं? आवडलं ना बाबूला? आजच्या व्हिडिओची सुरुवात अशी काहीशी झाली होती. आज म्हणाल होतं गाजराचं लोणचं आणि आमच्या बाबूला प्रचंड आवडलं. त्याच्यानंतर दुपारी असं अचानकच वातावरण झालं, म्हणजे ढगाळ वातावरण झालं आणि पावसाला सुरुवात झाली. फायनली पुण्यामध्ये पावसाचं आगमन झालंय आणि माझ्या लेकींना काही पाण्यात भिजायला जायचा मोह आवरेना. आई चल, आई चल. मग बाबांना पण कॉल करून विचारलं ऑफिसमध्ये की बाबा मी पावसात भिजायला जाऊ का? बाबा म्हणले जा, पण लवकर या. हा मग ठीक आहे, लगेच निघाला. वारं कावदान सुटलं होतं, पण वारं कावदान बंद झाल्यानंतर मग आम्ही खाली गेलो. तोपर्यंत इतका काही जास्त पाऊस सुद्धा नव्हता, बारीक चिटचिट चालू होती आणि वारं इतकं सुटलं होतं, म्हणजे एकदम थंडगार असं वारं. आणि इतक्या कडक उन्हाळ्यामध्ये अचानक असं म्हणजे आभाळ झाकाळून येणं किंवा पाऊस येणं, खरंच खूप भारी वातावरण झालं. खूप छान फील होत होतं. अख्ख्या सोसायटीमधले सगळे पोरं खाली होते, म्हणजे सगळे पावसात भिजत होते, कोण सायकल चालवत होतं. म्हणजे पहिला पाऊस होता, पण सगळे अगदी मन मुराद आनंद लुटत होते पावसाचा. त्यात माझ्या 2 लेकी सुद्धा होत्या. मस्त खेळत होत्या, बागडत होत्या. म्हणजे त्यांना खूप छान वाटत होतं की आपण पाण्यात खेळतोय. आणि सर्वजण तर लहान होते, त्यामुळे ते फर्स्ट टाइमच आता असा पाऊस एन्जॉय करते. आता बराच वेळ झाला होता पाण्यात खेळत होते. म्हटलं त्याच्यानंतर आता आपण घरी जाऊया. इतक्या भिजल्या होत्या की त्यांना थंडी वाजत होती, अक्षरशः थरथर कापत होत्या. नंतर घरी आले, त्यांना परत फ्रेश आंघोळ वगैरे घातली, कपडे बदलले, मस्त ड्रायर लावून दोघीचे पण केस सुकून घेतले. म्हटलं एक तर पहिला पाऊस पडला, इतकी थंडी, उगी सर्दी वगैरे व्हायला नको. पण असं म्हणतात की जेव्हा आपण पहिल्या पावसामध्ये भिजतो ना, तर आपण कधीच आजारी पडत नाही किंवा मुलं सुद्धा आजारी पडत नाहीत. हीट कमी होते, त्याच्यामुळे पहिल्या पावसामध्ये भिजावं. मग त्याच्यानंतर आता पावसामध्ये भिजून आलतो, थंडी वाजत होती. मस्त सगळ्यांसाठीच अद्रकवाली चहा बनवली. मग कधी तर आम्ही चहा बिस्किट, चहा खारी वगैरे खातो. मग कृष्णादादा सुद्धा होता. आम्ही सगळ्यांनी मस्त मिळून असं चहा बिस्किट, चहा पाव खाऊन घेतला. स्वरा दीदी मॅगी खातीये. तू बघ ना, तू काय करतेस? मी दीदीचा ड्रेस घातलाय, मला छान आहे का विचारते त्यांना. इथं उभा राहा, इथं उभा राहा, इथं ह्याच्यावर उभा राहा. इकडे बघ कसा दिसतोय म्हणून बाबू, छोटा बाबू. अगं माझे कपडे तसं नाही वडू बाबू. हा हा, इकडे बघ. मी पावसात भिजली होती म्हणून सांग, म्हणून दीदीचा ड्रेस घातलाय म्हणून. आणि दीदी कशी रडतीये बाई, कशी रडते दीदी? अशी रडतीये का? आता आम्ही कपाटात नवीन कपडे ठेवणार आहे म्हणून काय करणार आहे त्यांना सांग ना. आम्ही काय करणार कपाटात? त्या माऊला सांग काय करणार तू? कपाटात आम्ही नवी कपडे ठेवणार म्हणून. नवी कुणाचे कपडे ठेवणार आम्ही? बाबूला कपडेच नाहीत नवीन. बाबू आमचा दीदीचीच कपडे घालतो. बाय बाय. आम्ही काम करतो म्हणा, तुम्हाला दाखवतो म्हण. आई काम करते म्हणून आमची. असं वातावरण झालं होतं, पाऊस येऊन गेला होता, त्यामुळे घरात सुद्धा अंधार वाटत होता आणि असं अजिबात फ्रेश वाटत नव्हतं. म्हटलं आता काय काम करावं. कामं तर बरीच होती, पण काय करायची इच्छा मात्र अजिबात होत नव्हती. म्हटलं जाऊ दे, आज कपाटच आवरून घेऊया. मस्त असं कपाट आवरायला काढलं होतं. काढताना तर असं वाटतं की लगेच होईल, पण खरं सांगायचं म्हटलं तरी इतका पसारा निघतो ना, नंतर नंतर असं वाटतं की कुठून बुद्धी सुचली होती काय माहिती, कपाट आवरायला घेतलं. मला तरी असंच वाटतं. आणि इतकं मोठं असं डबलचं वॉर्डरोब आहे आमचं. त्याच्यामध्ये सुरुवातीला तर मी सगळे कपडे एका बाजूचे बाहेर काढून घेतले. एक एक कप्पे क्लीन केले मी आणि कोलींनी व्यवस्थित असं ते पुसून घेतलं. कारण किती नाही म्हटलं तरी खूप धूळ येते घरामध्ये. आणि तर मग व्यवस्थित कपाट पुसून घेतलं. म्हणलं आता आपण ज्या माझ्या काठापदराच्या चांगल्या साड्या आहेत त्या मस्त अशा हँग करून घ्याव्या. आणि माझ्याकडे थोडेच हँगर आहेत, म्हणजे 6 हँगर आहेत. म्हटलं 6 साड्या आपण हँग करून घ्याव्या. अशाही माझ्याकडे काही जास्त साड्या वगैरे नाही आहेत. बघायला गेलं तर 4-5 काठपदराच्या साड्या आणि डेली यूजच्या एक 5-6 साड्या, म्हणजे सगळ्या मिळून एक 20 एक साड्या असतील माझ्याकडे सगळ्या. इव्हन माझ्या लग्नापासूनच्या साड्या आहेत माझ्याकडं. मी काही जास्त कपड्यांमध्ये वगैरे अशी इन्व्हेस्ट करत नाही, जे मला पण आवडत नाही, त्याच्यामुळे मी काही जास्त कपडे नाही घेत. जेवढे लागायचे तेवढेच. या वॉर्डरोबवर एक किस्सा सांगते तुम्हाला. आम्ही जेव्हा भाड्याने राहायचो ना, म्हणजे तेव्हा माझ्याकडे कपाट पण नव्हतं. माझं लग्नामधलं कपाट आहे खूप मोठं, पण ते गावी होतं, शिफ्टिंगमध्ये खराब होतं म्हणून आम्ही आणलं नव्हतं. खूप दिवस मी बेडच्या ड्रॉवरमध्ये कपडे ठेवायचे, बॅग वगैरे भरून किंवा टपात भरून.
असे कपडे मी ठेवून द्यायचे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एक लोखंडाचं कपाट घेतलं, जे की तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल, दुसऱ्या बेडरूममध्ये आहे. तर ते कपाट घेतलं होतं आम्ही. साधारणतः काहीतरी 8,000-8,500 रुपयाला घेतलं. एवढं काही क्वालिटीचं नाही, साधंच आहे. पण खरंच छान आहे. ते कपाट घेतल्यानंतर म्हणजे इतकं भारी वाटत होतं ना, की हा बाबा आपल्या घरात कपाट आलंय. आणि त्या कपाटामध्ये आम्ही 6 जणांचे कपडे ठेवत होतो. 6 जणांचे कपडे त्या कपाटामध्ये कसे बसवत असेल काय माहिती. खूप कपडे होते. म्हणजे तेव्हा मयुरी मामा वगैरे होते, त्यामुळे त्यांचे कपडे असायचे, मुलींचे कपडे. असे 6 जणांचे कपडे आम्ही एका छोट्याशा कपाटामध्ये ठेवत होतो. आणि खरं सांगायचं म्हणजे आता माझ्याकडे 2 कपाट आहेत. म्हणजे एक मोठं वॉर्डरोब आहे, एक लोखंडी कपाट आहे. बाकी फर्निचरमध्ये सुद्धा खूप स्टोरेज आहे. तरी सुद्धा हे कपाट पुरत नाहीये. म्हणजे पुरतच नाही, की मला असं वाटतं की या कपाटामध्ये सुद्धा गर्दी होते. म्हणजे बघा, जेव्हा आपल्याकडे नसतं तेव्हा आपण किती काही गोष्टींमध्ये ॲडजस्ट करतो आणि जेव्हा असतं तेव्हा असं वाटतं की नाही आता हे पुरत नाहीये. पुरत नाही असं नाहीये, पण सगळं मी इथं आल्यापासून सगळं असं व्यवस्थित सुटसुटीत लावून दिले. अजिबात असे कपडे कुचून वगैरे ठेवत नाहीये. प्रत्येक कपड्याला ज्याची त्याची वेगळी जागा आहे. आणि मुलींची म्हणजे दररोज लिहायचे किंवा जे नवीन असतात ते सगळेच कपडे वॉर्डरोबमध्ये ठेवून देते मी. आता या माझ्याकडे 6 साड्या होत्या, ज्या की मी काठपदराच्या आहेत. तर त्या मी तिथे हँगिंग करून ठेवल्या. आणि आता म्हटलं दुसरी एक बाजू पूर्ण झाली होती. आता मी लगेच दुसरी बाजू क्लीन करायला घेतली. आता यांचं चाललं होतं, आई कपाट काढते म्हणजे काहीतरी नवीन जुन्या वस्तू सापडतात, ते घेऊन जायचं, खेळायचं. ह्या दोघींचंही चाललं होतं आणि ह्यांचं हे नेहमीचंच असतं. आणि मस्त मी कपाट वगैरे आवरून घेतलं. आता खूप वेळ गेला बराच म्हणजे. आणि प्रत्येक गोष्टीला ज्याची त्याची जागा असते ना, तर घरात अजिबात पसारा होत नाही. आणि म्हणजे आता ते घरात दुसरं कोण नाही, मुली तर माझ्या लहान आहेत. बाबा आमचे ऑफिसला जातात दिवसभर, त्याच्यामुळे ते काही घरी जास्त वेळ नसतात. त्यामुळे या गोष्टीला माझ्याशिवाय एकतर कोणी हात लावत नाही. आणि मुलींचे जे दररोजचे कपडे आहेत ना, तर सर्वज्ञचे असतात ते दिसते त्या बास्केटमध्ये असतात. आणि शिवण्याचे असतात ते एका कप्प्यामध्ये असतात, जे की तिला हाताला येतील असे. त्याच्यामुळे तेवढे 2 कप्पे मात्र त्यांचे खराब झालेले असतात. सारखं उचक-पाचक त्यांचं चालू असतं. दिवसातून कमीत कमी 4-4, 5-5 वेळा ते कपडे बदलत असतात. त्याच्यामुळे मग त्यांचे कपडे पडतात, पण त्यांचे त्यांचे कप्पे मात्र खराब झालेले असतात. तेवढ्यापुरते तेवढे मी आठवड्यातून 1-2 वेळा ते सुद्धा आवरून घेते. आणि कपाटाचा असा काही फायनल लूक मी तुम्हाला इथं दाखवते. आता मला बऱ्यापैकी थोडंसं करायचं होतं अरेंज, पण माझ्याकडे तेवढे हँगर नाही आहेत अजून. आणि ज्या काही साड्या आहेत माझ्या लग्नातल्या म्हणा किंवा वर्कच्या म्हणा, तर त्या साड्या ठेवण्यासाठी मला तसले स्टोरेज बॉक्स घ्यायचे होते. आता मी ते मिशोवर मागवल्यात, कधी येतात माहीत नाही. जसे वरती कपाटात दिसतात तसे. खूप उपयोग होतो त्याचा. एकतर धूळ बसत नाही, फक्त त्याच्यामध्ये डांबर गोळ्या टाकून ठेवायच्या म्हणजे कपडे छान राहतात. आता हे आईचा ड्रेस घालून मस्त डान्स करायचं चाललं होतं. आणि आम्हाला डान्स म्हणलं ना, की म्हणजे अर्ध्या रात्रीचं झोपेतनं उठून जरी म्हटलं ना, की शिवांना डान्स कर, तरी सुद्धा ही डान्स करेल. इतका प्रचंड डान्स आवडतो. म्हणजे बाकी कुठल्याच गोष्टीचं वेड नाही, इतकं डान्सचं वेड आहे. स्वतः गाणं म्हणेल, डान्स करेल, स्वतः व्हिडिओ बनवेल, सगळ्या गोष्टी तिच्या सुरू असतात. आणि हे आमचं छोटं सुद्धा बघा, म्हणजे शिवण्या जशी करते ना तसं सर्वज्ञाला करायचं असतं. आणि शिवण्या स्वतःचं पण आवडते आणि सर्वज्ञाचं पण आवडते, असं असतं. मग कपाट आवरेपर्यंत अगदी मला दिवस मावळून गेला, 7-7:30 वाजले. तोपर्यंत भावा सुद्धा ऑफिसमधून आले होते. मग आज मुलींसाठी शेव आणि खारी बुंदीचा जो चिवडा असतो ना, तो बनवला होता मी. त्याचं काही शूट वगैरे घेतलं नाहीये. तर त्याच्यानंतर मग सर्वज्ञ शेव खात होती बसून. बाबा आल्यानंतर ती बाबांना सांगत होती की आईने शेव बनवले, बाबा खा म्हणून. मस्त दोघांनी बसून शेव वगैरे खाल्ली. आणि आज आमचा होता पाणीपुरीचा बेत. बाबांनी येताना मी पुऱ्या वगैरे पार्सल आणायला सांगितल्या होत्या. खूप दिवस झालं पाणीपुरी खाल्ली नव्हती. आणि आता बघायला गेलं ना तर बाहेर सुद्धा पाणीपुरी खूप महाग झाले. आणि मुली पण खातात, त्याच्यामुळे बाहेरची पण खातो आम्ही, असं नाही की खात नाही. पण घरी बनवलेलं कधीही चांगलं ना, म्हणून मग घरीच बनवते. डीमार्टमधून रेडीमेड चटणीचे पॉकेट आणले होते मी. आणि पुऱ्या ज्या असतात त्या मात्र विकत आणतो. आता बटाटे वगैरे शिजवून घेतले होते. आणि म्हटलं तर आपल्याकडे रगडा वगैरे काही नसतो, मग मस्त बटाटा उकडवायचा, ते तिखट मीठ चाट मसाला कोथिंबीर वगैरे टाकायची. मस्त पाणीपुरीचा जो रगडा असतो ना त्याच्यापेक्षा बटाट्याची पुरी खरंच खूप छान लागते. सगळी तयारी झाली होती. पटपट सगळं सामान मी बाहेर आणून ठेवलं. आणि अशी मस्त अशी आमची पाणीपुरीची पार्टी तयार झाली. म्हणजे शिवाने सर्वज्ञ तर जाम खुश होते की आई पाणीपुरी बनवते म्हणून. आणि दोघींना सुद्धा खूप जास्त आवडते पाणीपुरी. बरेच दिवस झालं घरी बनवलीच नव्हती, त्याच्यामुळे आज बनवली. म्हटलं जाऊ दे सगळेच पोट भरून खाऊयात. आणि जेव्हापासून गॅस वाढलाय ना, तेव्हापासून पाणीपुरी सुद्धा महागली. म्हणजे अगोदर 15ची 20ला झाली, आता 20ची 25 रुपयांना झाली पाणीपुरी. त्याच्यामुळे बाहेर खाणं सुद्धा म्हणजे नको वाटतं, की बाबा 5च पुऱ्या देतात आणि 20 रुपयाला पाणीपुरी झाली. त्यापेक्षा आपण जर घरी आणून खाल्ली तर
म्हणजे बेस्टच ना. एकतर पोट भरून होतं आणि हेल्दी नाही म्हणता येणार, पण जे शुद्ध असतं ना ते स्वच्छ पद्धतीने आपण बनवून खाऊ शकतो. त्याच्यानंतर मस्त आमची पाणीपुरीची पार्टी झाली आणि इथं पोरांनी बाहेर कॅरमचा खेळ मांडला होता. आता सुट्ट्या आहेत ना, उन्हाळ्या सुट्ट्या, तर दिवसभर यांचं काही ना काही चालू असतं. म्हणजे कुठं कॅरम, पत्ते म्हणजे दीदीचं ड्रेस घेऊन आल्यावर नेते म्हणून तुला सांग. तिथं पलीकडं सरकावून झोपव त्याला नीट जा. त्याला झोपव, मी येस तर झोप म्हणाव. बाबू येतोय म्हणून. कुठं बोवा झालाय बघू देत त्याला. कुठं लागलंय? दोघाला पण लागलंय का? दोघाला बी लागलंय का? बरं झोपव आपण, येस तर झोपते ते. झोपव, झोपा म्हणून, मी येते म्हणून सांग. आल्यावर डॉक्टरकडे नेते म्हणून. नको, आल्यावर नेऊ. ठेवू, आपण बाहेर चालू आहे. आल्यावर संध्याकाळी नेऊ डॉक्टर काकाकडे. ठेव, आल्यावर नेऊया डॉक्टर. बाबाईला सांगावं आल्यावर नेऊ म्हणावं. चल, झोपले ते, आल्यावर नेऊ. चला. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी बाबा वगैरे ट्रॅकिंगला गेले होते. त्या दिवशी सुद्धा बरीच आमची धावपळ झाली होती. मग आता माझ्याकडे भिजवलेली मटकी पण नव्हती आणि कोथिंबीर पण नव्हती. म्हणून मी बाहेर गेले आणि पटकन कोथिंबीर आणि मटकी घेऊन आले. कारण आज मिसळपावचा प्लॅन होता आणि सगळे गेले होते सिंहगडला ट्रॅकिंगला. त्याच्यासाठी मला मस्त अशी मिसळ बनवायची होती. मी सगळी तयारी तर करून ठेवलेली, पण त्यांचा काही मेसेजच नाही आला. त्यांनी मला सांगितलेली की आम्ही कॉल किंवा SMS करतो आणि मग तेव्हाच तू बनवायला घे. म्हटलं ठीक आहे, पण यांचा काहीच रिप्लाय आला नाही म्हणून मी काही बनवली नाहीये. नंतर मला कॉल केला की आम्ही तिथंच खाल्लंय, त्याच्यामुळे काही भूक नाही. तो सुद्धा प्लॅन माझा कॅन्सल झाला. तर आमच्या तिघींचा नाश्ता ऑलरेडी झाला होता. ह्यांना यायला बराच वेळ होणार होता, म्हणून मग मी नाश्ता वगैरे करून घेतला. आणि आता दुपारी बाबा आले होते. तर या दोघींचं म्हणणं असं होतं की आज सुट्टी आणि मग बाबा का घरी नाहीयेत. म्हणजे बाबांना 2 दिवस सुट्टी असते तरी पण आम्हाला म्हणजे ती कमीच वाटते. आता बाबांचं झालं होतं की माझे पाय खूप दुखतायत. तर खूप दिवसातून ते ट्रॅकिंगला गेले होते आणि इतकं चालण्याची सवय नसते ना, त्यामुळे खरंच पाय दुखतात. म्हणजे शिरा आखडलेल्या असतात ना, त्यामुळे शिरा प्रचंड दुखतात. आणि ट्रॅकिंग म्हणजे गड कुठला पण असो, ट्रॅकिंग करायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. मुली लहान आहेत म्हणून मी काही गेले नव्हते, पण पोरं आणि मग बाबा गेले होते. त्यांच्यासोबत यायला दुपार झाली होती. मस्त खाऊन पिऊन तिकडून आले होते. आता यांचं म्हणणं होतं की बाबांनी बॅगमध्ये काय आणले. बाबांनी जे घरून नेलं होतं फरसाण, चुरमुरे, तेच उरलेले घेऊन आले होते. मग त्याच्यानंतर आणि बाबा किती जरी दमलेले असले, बाबांचं किती जरी दुखत असलं ना, तरी आम्ही बाबाच्या अंगावर खेळणं हे आमचं मॅन्डेटरी असतं. म्हणजे बाबांना किती त्रास हो, काही हो, तिथंच गोड बोलणार आणि बाबांसोबत खेळणार म्हणजे खेळणार. सुट्टी असून बाबा दुपारपर्यंत घरी नव्हते, त्याच्यामुळे यांचा इतका गोंधळ चाललेला दोघींचा की आई बाबा कुठे आहेत आणि बाबा कधी येणार, आई बाबा कुठे आहेत आणि बाबा कधी येणार. जेव्हा बाबांना बघितलं तेव्हा दोघीच्या दोघी जाऊन गळ्यामध्ये पडल्या. आणि यांचं दररोज संध्याकाळी सुद्धा असंच असतं. आणि एक तर सुट्टी दिवशी ते कुठं जात नाहीयेत आणि मग गेले तर यांचा असा गोंधळ असतो. त्याच्यानंतर मस्त ते फ्रेश वगैरे झाले आणि आराम करायला गेले, म्हणजे झोपले जाऊन. आता माझं एक काम होतं मशीनचं. आता दोघीही झोपत नाहीयेत उन्हाचं. दोघी मस्त गॅलरीमध्ये घर बनवून खेळत होत्या. म्हटलं तोपर्यंत आपण आपलं काम करून घेऊया. आता ही माझ्याकडे एक पॅन्ट होती, याची इलास्टिक खराब झालेली. म्हटलं आता याची काढून टाकावी आणि याला मस्त अशी नाडी बनवून घ्यावी. म्हणजे ड्रेस नवीनच आहे, पण इलास्टिक लूज झाल्यामुळे मला काही तो पॅन्ट व ड्रेस वापरता येत नव्हता. आणि हे तर मी प्रेग्नेन्सी मध्ये सर्वज्ञाच्या वेळेस जेव्हा पॅन्ट वापरलेत ना, तर त्याच्यामुळे याच्या इलास्टिक लूज झाल्यात. 1-2 लेगिन्स पण माझ्याकडे आहेत अशा, कारण पोटामुळे व्यवस्थित कपडे घालता येतील, जे बसतील तेच वापरायचे आणि त्याच्यामुळे ते लूज झालेत. मग त्याची इलास्टिक मी काढून टाकली, मस्त असं सगळं उसवून आणि त्याला टिप मारून घेतली आणि त्याच्यासाठी नॉट शिवला. म्हणजे आपली पॅन्ट सुद्धा परफेक्ट झाली. आता असे नवीन चांगले कपडे असतात ते फेकून पण देऊ वाटत नाहीयेत आणि कोणाला म्हणजे ज्या आवडीचे असतात ते तर कोणाला द्यायची पण इच्छा होत नाहीये. म्हणून मग मी त्याचा असा जुगाड केला आणि पॅन्ट सुद्धा माझी तयार झाली. आता पिलो कव्हर आहे, तो सुद्धा थोडासा फाटला होता. म्हटलं लगेच टिक मारून घेते. आणि ही जी मशीन आहे ना, तर या मशीनला जवळजवळ 12-13 वर्ष झाली असतील. माझ्या लग्नाच्या अगोदर घेतलेली मशीन आहे. मी तेव्हापासून मशीन वापरते आणि खरंच या लक्ष्मीने मला खूप साथ दिली आहे, खूप. आणि आता सुद्धा देते. पण मला जास्त वेळ मिळत नाही, त्यामुळे मी त्याच्यावरती बसत नाहीये. मुलींना ड्रेस म्हणा किंवा माझे ड्रेस, माझे ब्लाऊज किंवा जे काही आपल्या घरातलं असेल, काही टिप मारायचं, काही अल्टर करायचं, या सगळ्या गोष्टी मी घरीच करते. आणि खरं सांगू, आपल्याकडे जर मशीन असेल ना, तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी बाहेर जायची गरज अजिबात पडत नाही. आपली कामं आपण घरी सुद्धा करू शकतो. तसंच माझं सुद्धा काहीसं आहे.
आता एक लेगिन्स आहे माझ्याकडे, याची इलास्टिक पूर्ण लूज झाले, पण याच्या टिपा उसवणं म्हणजे खूप मोठा टास्क होता. मग मी उसवत बसले होते. आज काही व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायची माझी अजिबात इच्छा नव्हती, म्हणून मग मी आपलं हेच काम करत बसलेले. म्हटलं जाऊ दे, खूप दिवसापासून पेंडिंग होतं आणि महत्त्वाचं म्हणजे खरंच माझ्या आवडीचं काम आहे. पण मशीनला मोटर असली ना, मोटर चालू असली की सरवटण्या वगैरे हात घालायला बघते मध्ये, म्हणून शक्यतो मी नाहीच म्हणजे वापरत जास्त. त्या झोपल्या तरच, पण आजकाल त्या सुद्धा झोपत नाहीयेत दोघीही. नंतर संध्याकाळच्या वेळी निघालो होतो बाहेर, थोडंसं काम होतं, कपडे वगैरे इस्त्री टाकायचे होते आणि सुट्टी म्हटली की बरीच छोटी मोठी कामं सुद्धा असतात, जी की आठवडाभराची पेंडिंग असतात आणि मग जेव्हा बाबांना सुट्टी असते तेव्हाच ती कामे करून घ्यावी लागतात. मस्त पिशवी भरली इस्त्रीच्या कपड्यांनी आणि माझा एक सँडल होता, तो सुद्धा खूप लूज झालेला, तो सुद्धा मला शिवायचा होता, म्हणून मी घेऊन चालले. बॅग भरली, कपड्याची पिशवी घेतली, मस्त घराला लॉक केलं आणि मग आम्ही निघालो जायला. नेहमी मलाच लेट होतो जायला. हे सगळे जाऊन काही गाडीवर वाट बघत बसलेले असतात. पण सगळ्या गोष्टी चेक करून लाईट बंद करायच्या, पाण्याचे नळ बंद करायचे, घर लॉक करायचं आणि मग जायचं. हे काम मात्र माझ्याकडे असतं. कारण चुकून जरी दरवाजाला लॉक पडलं आणि चावी आपल्याकडे नसेल तर मग लॉक तोडण्याशिवाय काहीच ऑप्शन नाहीये. आणि अशा घरांना लॉक पण असे असतात की तेवढ्या सहजासहजी तुटत सुद्धा नाहीयेत. आणि आता आम्ही निघालो होतो. हाय नवले ब्रिज. आणि खरं सांगू का, बरेच जण आम्ही गावी वगैरे जातो ना, तेव्हा आमचे पाहुणे वगैरे सुद्धा आम्हाला विचारतात की म्हणजे बाबांना की तुम्ही दररोज नवले ब्रिजवरूनच जाता का? म्हणजे नवले ब्रिज म्हटलं ना की लोकांना खूप भीती वाटते. आहेच तसा तो बरं का, पण आम्हाला एवढं काही वाटत नाही. त्याच्यानंतर शोरूमला थोडंसं काम होतं, मग तिथं ते काम केलं आणि नंतर मग सिंहगड रोडला आम्ही भाजी घेण्यासाठी गेलो. म्हणजे आम्ही गेलो ॲक्च्युली फणस घ्यायला. शिवण्याला फणस प्रचंड आवडतो. तिथं काही फणस नव्हता, भाजीपालाच होता. थोडासा भाजीपाला वगैरे घेतला. वांगी तर खूप ताजी होती आणि घेण्याचा मोह काय आवरला नाही वांगी बघून. म्हटलं मस्त भरलं वांगं करूया. थोड्या ओल्या शेंगा आणि कोथिंबीर सुद्धा घेतली. इस्त्रीला कपडे वगैरे जातानाच टाकून गेलो होतो. आता येता येता दोघींना आईस्क्रीम घेतली आणि घरी आले की त्या मस्त त्यांचं आईस्क्रीम खाणं चाललं होतं. माझी कामं अजून बरीच बाकी होती. म्हटलं आणलेला भाजीपाला पटकन काढून निवडून घेऊया. कशाचा भाजीपाला निवडते, ओल्या शेंगा आणल्या होत्या, मग तेच खात बसले. अक्षय आले होते, त्यांच्यासोबत गप्पा मारत मस्त आम्ही तिघांनी शेंगा खात बसलो. आणि शेंगा खाणं, फोडून खाणं म्हणजे खरंच खूप मोठा टाइमपास असतो बरं का तो. आणि त्यातच खूप वेळ गेला. आणि आज आमचा प्लॅन होता की आम्ही बाहेर जेवायला जाणार होतो. मग अक्षय सुद्धा आले होते. मग आम्ही तिघं चौघं जण निघालो. आणि मग अशी जाताना जेवढी नवले ब्रिजला गर्दी होती ना, त्याच्यापेक्षा जास्त गर्दी आता संध्याकाळची सुद्धा होती. कारण वीकेंड होता, मुलांना सुट्टे, लोक बाहेर कोकणात वगैरे फिरायला गेलेले होते, तर तेच आता रिटर्न येत होते आणि त्याच्यामुळे इतकी गर्दी. म्हणजे सॅटर्डे संडे असला की नवले ब्रिज जाम असतो म्हणजे असतोच. आणि नवले ब्रिजलाच हे श्रीकृष्ण प्युअर व्हेज म्हणून एक नवीन रेस्टॉरंट झालंय, तर आम्ही तिथे जेवायला जाणार होतो. आणि तिथला ॲम्बियन्स खरंच खूप छान आहे, एक नंबर. म्हणजे त्यांनी खूप छान अरेंजमेंट केली आहे. ॲम्बियन्स तर इतका भारी काय विचारू नका. आणि श्रीकृष्णाच्या इतक्या जबरदस्त मूर्त्या लावल्यात ना की असं वाटतं की अगदी त्या जिवंत मूर्ती आहेत. पण गर्दी प्रचंड होती, त्याच्यामुळे आम्हाला बराच वेळ म्हणजे वेटिंग नाही लागलं, जागेवर बसलो होतो टेबलला. पण जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर जेवण यायला मात्र अर्धा पाऊण तास गेला. आता इथं बसल्यानंतर छान मस्त असा नवले ब्रिजचा व्ह्यू दिसतोय आणि तरी सुद्धा इतकी गर्दी आहे. मस्त जेवण वगैरे ऑर्डर केलं, जेवण बनवलं आम्ही. त्याच्यानंतर घरी आले आणि जेवण सुद्धा खरंच खूप छान होतं आणि एकदम प्युअर व्हेज हॉटेल आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीवर खरंच इतकं प्रसन्न आणि फ्रेश वाटत होतं ना, काय विचारू नका. मग आम्ही सगळ्यांनी मस्त अशी पेटपूजा केली आणि घरी आलो. आणि असा इतका धावपळीचा आजचा दिवस असतो ना, म्हणजे शनिवार रविवार असो किंवा मग आदलामधला वार असो, पण शनिवार रविवारची मात्र आमची खूप जास्त धावपळ असते. तर आज मी इथंच व्हिडिओचा एंड